सम्राट अशोकाने निर्माण केलेलं तिसरं जे निर्माण कार्य आहे महत्त्वाचं एक प्रतीक ज्याला आपण अशोक स्तंभ असं म्हणतो। हे बघा तुम्ही बघत आहात हे शिल्प 4 सिंहांचा हा स्तंभ आहे ज्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो। ह्या अशोक स्तंभाची निर्मिती म्हणजे सारनाथमध्ये मूळ ठिकाणी जिथे आपण हा सिंहस्तंभ पाहतो या सिंहस्तंभाची निर्मिती सम्राट अशोकाने केलेली आहे। हा सिंहस्तंभ आहे याला सिंहस्तंभ म्हणतात। फक्त सम्राट अशोकाने या सिंहस्तंभाची निर्मिती केली त्यामुळे आपण त्याला व्यावहारिक भाषेमध्ये अशोक स्तंभ म्हणतो, बरोबर आहे, कारण त्याने निर्मिती केली, व्यावहारिक भाषेत त्याला अशोक स्तंभ म्हणतो। तर हा काय आहे, हा सिंहस्तंभ आहे। तर अशा प्रकारे हा जो सिंहस्तंभ आहे हा धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे। हा सिंहस्तंभ आहे कारण जेव्हा अशोकाने सारनाथला भेट दिली या सारनाथच्या भूमीचं महत्त्व त्याने जाणलं की हे सारनाथ भूमी धम्मचक्र प्रवर्तन भूमी आहे आणि म्हणून या भूमीचं महत्त्व जाणून त्याने त्या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक ह्या सिंहस्तंभ त्याने निर्माण केला आणि त्या ठिकाणी त्याने त्याची प्रतिष्ठापना केली। तर उत्खनन झाल्यानंतर जेव्हा हा सिंहस्तंभ सापडला तर भारत सरकारने 26 जानेवारी 1950ला भारत सरकारने स्वतंत्र भारताचं प्रतीक म्हणून या सिंहस्तंभाला मान्यता दिली, त्याचा स्वीकार केला। ही भारताची राजमुद्रा आहे। हा जो अशोक स्तंभ आहे ही भारताची राजमुद्रा आहे, भारताचं राष्ट्रचिन्ह आहे। सम्राट अशोकाने या सिंहस्तंभ धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक असलेला हा सिंहस्तंभ त्या ठिकाणी निर्माण केला। त्यावेळेस त्याची उंची होती 55 फूट आणि लाल दगडांचा वापर करून, त्याला लाल बलुआ पत्थर म्हणतात, त्याचा वापर करून त्याने हा स्तंभ या ठिकाणी तिथे निर्माण केला होता। जेव्हा उत्खनन झालं, सारनाथमध्ये उत्खनन झालं, तर उत्खननामध्ये हा सिंहस्तंभ उत्खनन करताना सापडला। तर ज्यावेळेस हा स्तंभ उत्खनन करताना सापडला त्यावेळेस याची जी उंची होती 7 ते 8 फूट उंची होती, केवळ 7 ते 8 फूट। वरचं जे होतं ते सगळं तुटलं। हा जो सिंहस्तंभ होता हा पण खाली पडला, जमिनीमध्ये मग गडप झाला। उत्खनन केलं त्यावेळेस केवळ त्याची जी उंची होती केवळ एवढा स्तंभ उत्खननात सापडला, बाकीचा स्तंभ हा भग्नावशेषामध्ये खाली पडला होता। हा सिंहस्तंभ सुद्धा खाली पडलेला होता, जमिनीमध्ये गडप झाला होता। तर उत्खननामध्ये त्यावेळेस त्याची उंची 7 ते 8 फूट होती। मूळ ठिकाणी जिथे सिंहस्तंभ निर्माण केला ते मूळ ठिकाण त्याच ठिकाणी आणि त्याचा वरचा जो भाग आहे म्हणजे हा सिंहस्तंभ उत्खननामध्ये सापडलेला जो मूळ सिंहस्तंभ होता जो अशोकाने निर्माण केला होता, हा अशा प्रकारचा तो मूळ सिंहस्तंभ आजही सारनाथच्या राष्ट्रीय म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे, सुरक्षित आहे। ज्यावेळेस सारनाथमध्ये उत्खनन झालं तर उत्खनन झाल्यानंतर केवळ 7 ते 8 फूट स्तंभच त्या ठिकाणी उत्खननामध्ये सापडला। बाकी जो वरचा स्तंभ होता तो तुटला, खाली पडला, भग्न झाला। त्याच्यावरती असलेला हा जो सिंहस्तंभ होता हा सिंहस्तंभसुद्धा खाली पडलेला होता, जमिनीमध्ये गडप झाला होता। तर उत्खननकर्त्यांनी व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी जतन केल्या। आजही हा जो मूळ अशोक स्तंभ आहे, मूळ सिंहस्तंभ आहे, सारनाथच्या म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे। अशाच सेम हा जो मूळ स्तंभ तुम्हाला दिसतोय ना, अशा प्रकारचा हा सिंहस्तंभ त्या ठिकाणी आहे। हा जो सिंहस्तंभ आहे स्तंभाचे 3 भाग आहेत, 3 भाग। पहिला आहे स्तंभ, त्याच्यावरती आहे वेदिका आणि नंतर आहे सिंहशिल्प। तर हा झाला स्तंभ। त्यानंतर हे जे आहे ही आहे वेदिका आणि हे जे आहे हे आहे सिंहशिल्प। सिंहस्तंभाचे हे 3 भाग आहेत। खालचा भाग हा स्तंभ आहे, हा जो भाग आहे हा याला वेदिका असं म्हणतात आणि वेदिकेच्या वरती असलेले हे 4 सिंह, एक सिंह मागच्या बाजूने आहे म्हणून तो चौथा सिंह दिसत नाही, त्याला सिंहशिल्प असं म्हणतात। सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक म्हणून या सिंहस्तंभाची निर्मिती केली
या सोबत हा जो स्तंभ आहे खालचा जो स्तंभ आहे, हा इथे जो खाली जो स्तंभ आहे ना, आता खाली जो स्तंभ असेल त्या स्तंभावर सम्राट अशोकाने ब्राह्मी लिपीमध्ये पाली भाषेत काही मेसेज करून ठेवलेला आहे. आजही तुम्ही जर सारनाथला गेले, ज्या ठिकाणी मूळ अशोक स्तंभ 7 ते 8 फुटांचा तिथं आजही आहे, काच त्याला बाजूने चारही बाजूने काच लावलेली आहेत, सुरक्षित आहे. तर तिथे तुम्ही जर गेलात तर तो संदेश आजही तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. या स्तंभावरती सम्राट अशोकाने ब्राह्मी लिपीमध्ये हा संदेश त्यांनी तिथे कोरून ठेवलेला आहे. कारण त्याला याचं महत्त्व माहीत होतं ना की भिक्खू संघाची स्थापना भूमी पण आहे, इथे भिक्खू संघाची स्थापना झाली. तर त्याने हा संदेश कोरून ठेवलेला आहे. आजही हा संदेश तिथे आपण वाचू शकतो. जो भिक्षू किंवा भिक्षुणी संघात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल त्याला संघातून सफेद वस्त्र घालून निष्कासित करण्यात येईल. हा संदेश त्याने त्या स्तंभावरती कोरून ठेवलेला आहे. हा स्तंभ आहे खाली, स्तंभाच्या वरती हे जे दिसतं ना, हा आकार तुम्हाला, हा जो आकार आहे ना, हा आकार ठीक आहे. कमळाचं फूल असं उलटं केल्यानंतर जसा आकार बनतो अगदी तो सेम हा आकार आहे. म्हणजे कमळाचं फूल आहे, कमळाच्या फुलाचं शिल्प आहे, असं उलटं करून तिथं ते शिल्प बसवलेलं आहे. हे कमळाचं फूल आहे. याच्यावरती हे जी आहे याला म्हणतात वेदिका. बघा दिसते हे वेदिका, ही जी पट्टी आहे ना, ही पट्टी याला वेदिका असं म्हणतात. वेदिका, ही जी वेदिका आहे, या वेदिकेमध्ये 4 प्राणी असं गोल धावत्या अवस्थेमध्ये तुम्हाला दिसतात. 4 प्राणी. कोणते कोणते? या वेदिकेमध्ये, ही जी वेदिका आहे या वेदिकेमध्ये तुम्हाला 4 प्राणी असं धावत्या अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कोणते कोणते प्राणी आहेत? हत्ती, घोडा, सिंह आणि बैल. हे सिरीज आहे. याप्रमाणे हत्ती, घोडा, सिंह आणि बैल असे 4ही प्राणी या वेदिकेमध्ये तुम्हाला, आणि प्रत्येक 2 प्राण्यांच्या मध्ये 24 आऱ्यांचं चक्र तिथे प्रतिष्ठापित केलेलं आहे. म्हणजे याच्या मधामध्ये एक, याच्या मधात एक, याच्या मधात एक, आणि बैल आणि हत्ती जे आहे यांच्या मधामध्ये एक. हे काय आहे? 24 आऱ्यांचे चक्र आहे हे. त्याच्यानंतर हिच एक प्राणी आहे, पुन्हा हे असं, पुन्हा हे अशोक चक्र आहे, 24 आऱ्यांचं चक्र आहे, पुन्हा प्राणी आहे, पुन्हा अशोक चक्र आहे की नाही. म्हणजे हे 4 प्राणी धावत्या अवस्थेमध्ये आहेत आणि प्रत्येक 2 प्राण्यांच्या मध्ये एक 24 आऱ्यांचं चक्र, 24 स्पोक त्याच्यामध्ये आहेत. 24 आऱ्यांचं चक्र तिथे आपल्याला पाहायला मिळेल. आता हे 4 प्राणी काय तिथे आहेत, या 4 प्राण्यांचं काय महत्त्व आहे ते आपण थोडं जाणून घेऊया. ह्या 4 प्राण्यांचं महत्त्व, तर याचं एक विशेष महत्त्व आहे प्राण्यांचं पण. हे प्रतिका आहेत, याला प्रतिकात्मक बौद्ध धम्म म्हणतात. म्हणजे बौद्ध धम्मामध्ये काही प्रतीकं निर्माण झालेली आहेत, ज्या प्रतीकांमधूनही बुद्धांचं तत्त्वज्ञान विशद केलं जातं. तर या सर्व प्रतीकांपैकीच हे प्राणी जे आहेत हे सुद्धा काही विशिष्ट प्रतीक म्हणून या ठिकाणी वापरलेले आहेत. जसं आता हत्ती आहे, हत्ती जनरली आपण काय म्हणतो की हत्ती कशाचं प्रतीक आहे? संयमाचं प्रतीक आहे. आपला हळूवार चालतो आणि हत्ती संयम का प्रतीक आहे असं आपण जनरली म्हणतो, संयमाचं प्रतीक आहे. बौद्ध संस्कृतीमध्ये याचं एक विशेष महत्त्व आहे. काय महत्त्व होतं सांगा बरं हत्तीचं? आहे ना, बुद्ध जन्माच्या वेळेस राणी महामायेने स्वप्न बघितलं होतं, हत्ती बघितला होता ना. बस म्हणजे हत्ती जो आहे बुद्ध जन्माचं प्रतीक आहे. हत्ती बुद्ध जन्माचं प्रतीक आहे. त्यानंतर जो घोडा जो आहे, जनरली आपण घोड्याला गतीचं प्रतीक म्हणतो, है ना, गती, हॉर्स पॉवर, गतीचं प्रतीक म्हणतो. आणि बौद्ध संस्कृतीमध्ये घोड्याचं काय महत्त्व आहे? गृहत्याग, कंठक घोडा आहे ना, छन्न आणि कंठक सोबत होते तेव्हा गृहत्यागाचं प्रतीक आहे. सिंहाला आपण बलाचं प्रतीक म्हणतो, शक्तीचं प्रतीक आहे की नाही. आणि बौद्ध संस्कृतीमध्ये सिंहाला धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक म्हणतात. कारण बऱ्याच ठिकाणी भगवान बुद्धांना शाक्य मुनी म्हटलेलं आहे, शाक्य सिंह पण म्हटलेलं आहे. सम्राट अशोकाने लुंबिनीच्या त्या स्तंभावर जो संदेश कोरला होता त्या ठिकाणी सम्राट अशोक शाक्य मुनी हा शब्द वापरतो.
बऱ्याच ठिकाणी शाक्य सिंह असंही म्हणतात. म्हणजे सिंह जे आहे म्हणजे भगवान बुद्धांना प्रतीक म्हणजे शाक्य सिंह म्हटलेला आहे. या ठिकाणी हा जो सिंह आपण पाहतो ह्या वेदिकेमध्ये, हा सिंह धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे. काय? धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक. आणि बैल जो आहे, बैल हे वीर्याचं प्रतीक आहे. वीर्य म्हणजे मेहनत, सतत मेहनत करत राहणे, परिश्रम करणे. तर बैलाला परिश्रमाचं प्रतीक म्हणतात, वीर्याचं प्रतीक म्हणतात. आणि अगदी त्याचप्रमाणे बैल जो आहे, राजांच्या पण राजेशाहीमध्ये पण बैलाचं एक विशेष महत्त्व पण होतं. बौद्ध संस्कृतीमध्ये बैलाला धम्म प्रचार आणि प्रसाराचं प्रतीक म्हणून गृहीत धरलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी वयाच्या 35व्या वर्षापासून 80व्या वर्षापर्यंत सतत कंटिन्यू धम्माचा प्रचार प्रसार करत राहिले, कधीच थांबले नाहीत. सतत परिश्रम केलं, धम्म प्रचार केला आणि त्यामुळे याला बैलाला प्रतिकात्मकरित्या इथे दाखवलेलं आहे, धम्म प्रचार प्रसाराचं प्रतीक. अशा प्रकारे हे जे 4 प्राणी या वेदिकेमध्ये धावत्या अवस्थेमध्ये दिसतात. पहिला प्राणी आहे हत्ती, बुद्धाच्या जन्माचं प्रतीक. दुसरा प्राणी आहे घोडा, बुद्धांच्या गृहत्यागाचं प्रतीक. तिसरा प्राणी आहे सिंह, धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक. चौथा प्राणी आहे बैल. चौथा प्राणी आहे बैल, धम्म प्रचार आणि प्रसाराचं प्रतीक. म्हणजे अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांना प्रतिकात्मकरित्या सिम्बॉलाइज पद्धतीने इथे प्रदर्शित केलेलं आहे. आणि प्रत्येक 2 प्राण्यांच्या मध्ये 24 आऱ्यांचं चक्र दाखवलेलं आहे. आपण त्याला काय म्हणतो व्यावहारिक भाषेमध्ये? अशोक चक्र असं म्हणतो. बरोबर आहे. आता हे अशोक चक्राचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया. आता मी हे मिटवतो. या वेदिकेमध्ये प्रत्येक 2 प्राण्यांच्या मधात जी चक्र आपल्याला दिसत आहे त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये अशोक चक्र असं म्हणतो. अशोक चक्रामध्ये एकूण 24 आरे आहेत. 24 आरे असलेले हे चक्र ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो. पण हे अशोक चक्र आहे, या अशोक चक्रालाच धम्मचक्र असं म्हणतात. कारण हे सगळं काय सुरू आहे? हे धम्मचक्र सुरू आहे ना. या धम्मचक्राचंच हे प्रतीक, हे धम्मचक्र 24 आऱ्यांचं चक्र या ठिकाणी अशोकाने निर्माण केलं. म्हणून या 24 आऱ्यांच्या चक्राला धम्मचक्र असं म्हणतात. धम्मचक्र. आता अशोकाने धम्मचक्राचं प्रतीक 24 आऱ्यांचं चक्र बनवलेलं आहे. प्रतीक बनवलं, प्रतीक त्याचं प्रतिकात्मक सिम्बॉलाइज आहे ते. अशोकाने काहीतरी विचार केला असेल ना की याच्यामध्ये 23 आरे का दाखवले नाही, 25 आरे का दाखवले, 24च का दाखवले, आहे की नाही? 24 आरे का दाखवलेले आहेत त्याचं एक विशेष प्रतिकात्मक महत्त्व आहे. काही लोक ते व्हॉट्सअपला मेसेज व्हायरल करतात, हे असं चक्र दाखवतात, मग सत्य, अहिंसा, प्रेम, शांती, अमुक 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 असं दाखवतात. ते आहे म्हणतात की हे त्याचं हेच महत्त्व आहे म्हणतात. ते चुकीचं आहे. त्या 24 आऱ्यांचं त्याच्याशी काही संबंध नाही आहे, काही संबंध नाही आहे. ते काही जण तर ते 24 तासांचं प्रतीक म्हणतात. 24 अरे अशोकाने जेव्हा हा 24 आऱ्यांचं चक्र बनवलं तेव्हा 24 तास 23 तास असं होतं का? नाही, त्याचा काही संबंध नाही. हा योगायोग आहे की 24 तास आणि ही 24 चक्र या योगायोग आहे. परंतु 24 तास आणि 24 आरे यांचा काहीही संबंध नाही. याला जेव्हा आपण धम्मचक्र म्हणतो तर धम्मचक्राचा संबंध धम्मचक्राशीच असला पाहिजे. बरोबर आहे ना? धम्मचक्र म्हणतो आपण त्याला. मग धम्मचक्राचा संबंध धम्मचक्राशीच असला पाहिजे, इतर कोणत्याही गोष्टीशी नाही. आणि म्हणून धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी ज्या गोष्टी विशद केल्या त्याचा या धम्मचक्राशी अत्यंत जवळचा संबंध आहे. भगवान बुद्धांनी काय उपदेश केला धम्मचक्रामध्ये? 4 आर्य सत्यांचा उपदेश केला, त्याला धम्मचक्र म्हणतात. 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग यालाच धम्मचक्र प्रवर्तन सूत्र म्हणतात. 4 आर्य सत्याच्या उपदेशालाच धम्मचक्र असं म्हणतात. 4 आर्य सत्य कोणती आहेत? दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोधगामिनी
पटीपदा आर्य सत्य, या 4 आर्य सत्यांचा उपदेश धम्मचक्क प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी केलेला आहे. भगवान बुद्ध याला आणखी स्पष्ट करतात की दुःखाच्या किती कड्या आहेत, समुदायाच्या किती कड्या आहेत, निरोधाच्या किती कड्या आहेत, पटीपदाच्या किती कड्या आहेत, याला आणखी स्पष्ट करतात. मग जेव्हा भगवान बुद्ध दुःख स्पष्ट करतात की दुःख काय काय आहे ते लिहून घ्या. कोणी कोणी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र वाचलेलं आहे? वाचलं? भगवान बुद्ध दुःख आर्य सत्याच्या कड्या किती आहेत ते स्पष्ट करतात. बुद्ध म्हणतात जातीपी दुःखा जन्म दुःखदायक आहे, जरापी दुःखा म्हातारपण दुःखदायक आहे, व्याधीपी दुःखा व्याधी होणे आजारी पडणे दुःखदायक आहे, मरणंपी दुःखा मृत्यू होणे दुःखदायक आहे, अप्रियेही संपयोग दुःख अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे दुःखदायक आहे, पियेही विपयोग दुःख प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे, यम पिच्छं न लभती दुःखं मनासारखं न होणे हे दुःखदायक आहे. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आले. या 7 प्रकारच्या कड्या दुःख आर्य सत्यामध्ये भगवान बुद्धांनी स्पष्ट केल्या. आणि त्यानंतर म्हणतात संक्षिप्तेन, शेवटी म्हणतात संक्षिप्तपणे सांगतो भिक्खूंनो, संक्षिप्तेन पंचोपादान खंदा दुःखा, पंच उपादान स्कंद जे आहेत ते दुःख आहे. रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान. संक्षिप्तेन पंचोपादान खंदा दुःखा, भिक्खूंनो संक्षिप्तपणे सांगतो पंच उपादान स्कंद हेच दुःखदायक आहे. म्हणजे हे काय आहे? हे पंच उपादान स्कंद सांगितलेलं आहे. म्हणजे हे 7 आणि हे 5 किती झाले? 12. भगवान बुद्धांनी दुःख आर्य सत्याच्या एकूण 12 कड्या स्पष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर दुःख समुदाय म्हणजे दुःखाचं कारण काय आहे, भगवान बुद्ध दुःखाचं कारण स्पष्ट करतात. कामतन्हा, कामतृष्णा, भवतन्हा या संसाराबद्दलची तृष्णा, विभवतन्हा पुढच्या संसाराबद्दलची तृष्णा, या 3 प्रकारच्या तृष्णा भगवान बुद्धांनी स्पष्ट केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? कामतन्हा, भवतन्हा आणि विभवतन्हा. किती झाले? 1 2 3. किती? 3. त्यानंतर भगवान बुद्ध तिसरं आर्य सत्य स्पष्ट करतात. दुःख निरोध, दुःखाच्या कारणांचा निरोध कसा करावा, दुःख निरोध कसं करावं. बघ भगवान बुद्ध तिथे म्हणतात वेगवेगळे समानार्थी शब्द वापरलेले आहेत. त्यागो, निसग्गो, पटी निसग्गो, अनालयो, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे त्याग करणे, त्याग करणे, त्याग करणे, अनासक्त होणे, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. चागो, निसग्गो, पटी निसग्गो, अनालयो. पण या सर्वांचा अर्थ एकच होतो. दुःख निरोध ज्याला म्हणूया ते म्हणजे केवळ एकच आहे, निब्बाण. काय आहे? निब्बाण प्राप्त करणे. तेच खरं दुःख निरोध आहे ना. म्हणजे दुःख निरोधाची एक कडी भगवान बुद्धांनी स्पष्ट केली. दुःख निरोधाची एक कडी आहे ते म्हणजे निब्बाण. आणि त्यानंतर दुःख निरोध गामिनी पटीपदा. दुःख निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग हाच दुःख निरोधाचा मार्ग आहे. यालाच मध्यम मार्ग म्हणतात, याला दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात. हाच निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग. सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा आजीवो, सम्मा कम्मंतो, सम्मा वायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी. आर्य अष्टांगिक मार्ग. दुःख निरोधगामिनी पटीपदाच्या ह्या एकूण 8 कड्या आहेत. अशा प्रकारे हे 8 कड्या बुद्धाने स्पष्ट केल्या. म्हणजे दुःखाच्या किती कड्या आहेत एकूण? दुःख आर्यसत्याच्या 12 कड्या, दुःख समुदायाच्या 3 कड्या
दुःख निरोधची 1 कडी आणि दुःख निरोधगामिनी पटीपदाची 8 कड्या, अशा एकूण 24 कड्या, 4 आर्य सत्यांच्या एकूण 24 कड्या आहेत. हे आपल्याला व्यवस्थितरित्या समजलं पाहिजे. आणि याचंच प्रतीक म्हणून सम्राट अशोकाने 24 आऱ्यांचं चक्र बनवलं. ठीक आहे. धम्मचक्र, हे जे धम्मचक्र आपण पाहतो 24 आऱ्यांचं, हे धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे. धम्मचक्र प्रवर्तनाचं अर्थात 4 आर्य सत्यांचं प्रतीक आहे. आणि 4 आर्य सत्यांच्या एकूण 24 कड्या आहेत. या 24 कड्यांना प्रतिकात्मकरित्या सम्राट अशोकाने हे 24 आऱ्यांचं चक्र बनवलेलं आहे. हे धम्मचक्राचं प्रतीक आहे. याचा बाकी इतर कशाचाही संबंध नाही, केवळ 24 आऱ्यांचा, या 24 कड्यांसोबतच त्याचा संबंध आहे, बाकी इतर कशाचाही संबंध नाही. म्हणजे अशा प्रकारे हे जे धम्मचक्र आहे, बरोबर आहे, 2 प्राण्यांच्या मध्ये धम्मचक्र दाखवलेलं आहे की भगवान बुद्धांनी याच ठिकाणी धम्मचक्र गतिमान केलं आणि या धम्मचक्राला नेहमी हे 4ही प्राणी गतिमान ठेवण्याचा प्रयत्न करतात. हत्ती, घोडा, बैल, सिंह हे 4 प्राणी धावत्या अवस्थेमध्ये आहेत आणि 4 दिशेने हे 4 अशोक चक्र, धम्मचक्र दाखवलेले आहेत. 4च का दाखवले? हे 4 आर्य सत्यांचं प्रतीक आहे. हे 4 म्हणजे 4 आर्य सत्यांचं प्रतीक आहे. अशा पद्धतीने हे 4 आर्य सत्यांचं प्रतीक असलेले 24 आऱ्यांचे चक्र दाखवलेले आहेत. जे 24 आऱ्यांचं चक्र, ज्याला काय म्हणतात? धम्मचक्र असं आपण म्हणतो. केवळ अशोकाने निर्माण केलं म्हणून त्याला व्यावहारिक भाषेमध्ये अशोक चक्र असं म्हणतात. तर अशा पद्धतीने या वेदिकेमध्ये असलेले हे अशोक चक्र अर्थात 24 आऱ्यांचं धम्मचक्र आणि हे 4 प्राणी यांचं प्रतिकात्मक महत्त्व काय आहे हे आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो की या वेदिकेवरती हे 4 सिंह आपल्याला इथे दिसत आहेत. 4 सिंह. आता सिंह म्हणजे कशाचं प्रतीक आहे? सिंह प्रत्यक्ष धम्मचक्राचं प्रतीक आहे ना. स्वतः भगवान बुद्धांना शाक्य सिंह म्हणतात. भगवान बुद्धांना शाक्य सिंह म्हणतात. म्हणजे हे भगवान बुद्धांचं प्रतीक आहे सिंह, शाक्य सिंह. तर ज्याप्रमाणे जेव्हा सिंह डरकाळी देतो तर त्याची डरकाळी दूर दूरपर्यंत प्रसारित होते, 4ही दिशेने प्रसारित होते. अगदी त्याचप्रमाणे याच भूमीमधून भगवान बुद्ध, शाक्य सिंह, गौतम बुद्ध यांनी जो उपदेश केला तो 4ही दिशेने प्रसारित झालेला आहे. वाघांच्या डरकाळीप्रमाणे दूर दूरपर्यंत इथून प्रसारित झाला. याला प्रतिकात्मकरित्या या ठिकाणी हे 4 सिंह 4 आर्य सत्यांचं प्रतीक म्हणून, धम्मचक्राचं प्रतीक म्हणून हे 4 सिंह 4 दिशेने तोंड करून उभे आहेत. मी जर सारनाथला गेले ना, जो मूळ अशोक स्तंभ आहे त्या म्युझियममध्ये ठेवलेला आहे. कोण कोण गेलं? बघितलं अशोक स्तंभ? हां, जर तुम्ही तिथे गेलात आणि फक्त 1 मिनटं तो जो सिंह आहे ना मूळ अशोक स्तंभातला, त्या सिंहाकडे 1 मिनटं कंटिन्यू बघत राहा तुम्ही, कंटिन्यू त्याच्या डोळ्यात डोळे टाकून, पुढच्या सेकंदाला तुम्हाला तो सिंह जिवंत वाटेल. एवढी कलात्मकता आहे. म्हणजे उस समय का जो आर्किटेक्चर था, टेक्नोलॉजी है कि नहीं, शिल्पकला किती म्हणजे सुंदर होती. मैंने खुद इसका अनुभव लिया है. 1 मिनिटापर्यंत तुम्ही सिंहाला बघत राहाल ना, पुढच्या सेकंदाला हा सिंह तुम्हाला जिवंत वाटेल. एवढं हुबेहूब कलाकारी या सिंह शिल्पामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचे मिशा दाखवलेले आहेत, त्याचे दात दाखवलेले आहेत, त्याचा तो चेहरा एकदम असं शांत आहे सिंह अशा पद्धतीने दाखवलेला आहे की नाही. आणि आमच्या नरेंद्र मोदींनी तो खुंखार असलेले ते सिंह तिथे दाखवले. हां, जेव्हा सर्व आंदोलन झालं तेव्हा त्याने सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तो सिंहस्तंभ चेंज करा, आहे की नाही. तर हे सिंह जे आहेत हे खुंखार नाही आहेत, हे सिंह शांतीचे प्रतीक आहेत, धम्मचक्राचे प्रतीक आहेत. अशा पद्धती या वेदिकेवरती हे 4 सिंह दिसतात. हे 4 सिंह म्हणजे प्रत्यक्ष भगवान बुद्धांचं प्रतीक आहे. कारण आपण भगवान बुद्धांना शाक्य सिंह म्हणतो. बऱ्याच ठिकाणी शाक्य सिंह, गौतम बुद्ध असा उल्लेख आहे. आणि धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी या 4 सिंहांना दाखवलेलं आहे. हे 4 सिंह म्हणजे काय? 4 आर्य सत्यांचं
प्रतीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक असलेले हे सिंहशिल्प, हा सिंहस्तंभ सारनाथमध्ये निर्माण केला. सर्वांमध्ये सर्वात महान कोण आहेत? भगवान बुद्ध आहेत. सर्वात जे श्रेष्ठ आहेत, महान आहेत, ते कोण आहेत? भगवान बुद्ध आहे. तर मग महान आहे भगवान बुद्ध, सर्वश्रेष्ठ आहेत, तर यांना प्रतिकात्मक त्याने इथे दाखवायला पाहिजे होतं. म्हणजे कुठं इथे याच्याऐवजी इथे भगवान बुद्धांची मूर्ती पाहिजे होती. सर्वश्रेष्ठ भगवान बुद्ध आहेत, पण त्यावेळेस मूर्तिकला विकसित झाली नव्हती. फक्त बुद्धांच्या काही प्रतीकांचा वापर तिथे केला जात होता. तर भगवान बुद्धांना इथे प्रत्यक्ष न दाखवता भगवान बुद्ध अर्थात महापुरुषाचे 32 लक्षणं असलेला हे 32 आऱ्यांचं चक्र इथे सम्राट अशोकाने वापरलेलं आहे. म्हणजे हे महापुरुषाचं प्रतीक आहे. हे 32 आऱ्यांचं चक्र म्हणजे हे बुद्ध महापुरुषांचं प्रतीक आहे. 32 लक्षणं, याच्यामध्ये चक्र काय आहेत? महापुरुषांचे एकूण 32 लक्षणं आहेत. भगवान बुद्ध अर्थात महापुरुषांचे 32 लक्षणांनी युक्त असलेला 32 आऱ्यांचं हे चक्र या ठिकाणी सम्राट अशोकाने प्रतिकात्मकरित्या इथे दाखवलेलं आहे. हे धम्मचक्र नाही आहे, लक्षात घ्या. हे जे 32 आऱ्यांचं चक्र आहे याला धम्मचक्र म्हटल्या जात नाही. चुकून पण तुम्ही जर याला धम्मचक्र म्हटलं तर ते आपलं पूर्णपणे चुकीचं असेल. हे 32 आऱ्यांचं जे चक्र याला महापुरुषांच्या 32 लक्षणांचं प्रतीक म्हणतात आणि 24 आऱ्यांचं जे चक्र आहे त्याला धम्मचक्र म्हणतात. हा फरक जो आहे 24 आऱ्यांचं चक्र आणि 32 आऱ्यांचं चक्र यामध्ये जो फरक आहे तो आपण नेहमी लक्षात ठेवा. 24 आऱ्यांचं चक्र म्हणजे त्याला धम्मचक्र म्हणतात आणि 32 आऱ्यांचं चक्र त्याला महापुरुषांच्या 32 लक्षणांचं ते प्रतीक आहे. 32 आऱ्यांचं ते चक्र. अशा पद्धतीने हा जो अशोक स्तंभ आहे, हा अशोक स्तंभ मूळ अगदी याच प्रकारचा अशोक स्तंभ तिथे मूळ ठिकाणी सम्राट अशोकाने निर्माण केला होता. पण ज्यावेळेस अशोक स्तंभ ज्यावेळेस उत्खनन झालं, तर उत्खनन झाल्यानंतर हा जो वरचा जो 32 आऱ्यांचा जो चक्र आहे हा तुटला, खाली पडला आणि तुटला. त्याचे काही अवशेष उत्खननामध्ये सापडले आणि त्यांनी ते अवशेष आजही म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. जिथे हा अशोक स्तंभ ठेवलेला आहे, मूळ अशोक स्तंभ, या मूळ अशोक स्तंभाच्या अगदी मागच्या बाजूला एका काचामध्ये त्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे. 32 आऱ्यांचं चक्र दाखवलेलं आहे आणि जे काही उत्खननामध्ये जे काही अवशेष या चक्राचे सापडले त्याला जे जोडून त्यांनी त्या ठिकाणी ते प्रदर्शित केलेले. तुम्ही बघितलं का ते? हां, अशोक स्तंभाच्या मागच्याच बाजूला तिथं लावलेले आहे 32 आऱ्यांचं चक्र. तर हा मूळ अशोक स्तंभ असा होता. पण आज बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही की याच्यावरती पण 32 आऱ्यांचं चक्र अशोकाने बनवलं होतं. बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर आपल्याला हे माहीत असावं, मूळ जो अशोक स्तंभ होता तो ह्या प्रकारचा मूळ अशोक स्तंभ सम्राट अशोकाने निर्माण केला होता. राजचिन्ह म्हणून 22 जुलै 1947ला 24 आऱ्यांचं जे चक्र आहे अशोक चक्र म्हणून भारत सरकारने त्याला स्वीकार केलं आणि हेच अशोक चक्र भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित आहे ना. म्हणजे श्रीलंका, थायलंड, म्यानमार हे जे काही बौद्ध देश आहेत, या बौद्ध देशांच्या ध्वजावर बौद्ध धम्माचं सिम्बॉल नाही आहे. पण या पृथ्वीवर केवळ एकच देश असा आहे, भारत, की ज्या देशाच्या ध्वजावर बौद्ध धम्माचं चिन्ह आहे, अशोक चक्र आहे, 24 आऱ्यांचं धम्मचक्र आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला या गोष्टीचा स्वाभिमान असायला पाहिजे की आपण अशा देशात जन्म घेतला की या देशात बुद्धांचा जन्म झाला आहे. आपण अशा समाजाचे घटक आहोत की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि आपण अशा देशाचे नागरिक आहोत की ज्या देशाच्या राष्ट्रध्वजावर बौद्ध धम्माचं 24 आऱ्यांचं चक्र प्रतिष्ठापित आहे. याचा स्वाभिमान असायला पाहिजे तुमच्या सर्वांच्या मनामध्ये. हे आपल्या सर्वांसाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे की नाही? आणि म्हणून अशा पद्धतीने बौद्ध धम्मातील हे सर्व, हा स्तंभ हे बौद्ध धम्माचं चिन्ह आहे, भारताची राजमुद्रा आहे, 24 आऱ्यांचं चक्र हे बौद्ध धम्माचं चिन्ह आहे, भारताची ती राजचिन्ह आहे. या सगळ्या प्रतीकांच्या माध्यमातून
बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला बौद्धमय करून टाकलेला आहे. एखाद्या घरावर अशोक चक्र असतो, आपण काय म्हणतो? हे बौद्धांचं घर आहे. गाडीवर अशोक चक्र काय म्हणतो आपण? बौद्धांचं घर आहे. अरे भारताच्या तिरंग्यावरच अशोक चक्र आहे. मग भारत कोणाचा झाला? झाला की नाही? हा जो अशोक स्तंभ आहे, अशोक स्तंभ बौद्धांशिवाय कोणीही या अशोक स्तंभाची पूजा करत नाही. जे भारताचं राजचिन्ह आहे. मुस्लिम लोक करतील, हिंदू लोक, जैन लोक, पारशी लोक नाही करत. हा अशोक स्तंभ केवळ बौद्ध लोकच पूजनीय बौद्ध लोकांसाठी पूजनीय आहे. आणि म्हणून प्रत्येकाने समाजामध्ये गेल्यानंतर ही जागृती निर्माण करावी. हे 24 ताऱ्यांचं अशोक चक्र आहे, याचं काय महत्त्व आहे? ह्या 32 ताऱ्यांचं जे चक्र आहे याचं महत्त्व काय आहे? आणि ज्या ठिकाणी आपलं पूजास्थळ आहे, जिथे बुद्ध बाबासाहेबांचं रूप आपण ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी हे 4 शियांचा सिंहस्तंभसुद्धा आपण ठेवायला पाहिजे. बौद्धांशिवाय कोणी ठेवणार नाही. बौद्धांशिवाय दुसरं कोणीच ठेवणार नाही. फक्त बौद्धच लोक ठेवतील, बौद्धच लोक याची पूजा करतील. आणि म्हणून हा सिंहस्तंभ बौद्ध धम्माचं हे प्रतीक आहे, धम्मचक्राचं प्रतीक आहे. याचं महत्त्व, इतिहास व्यवस्थितरित्या आपण समजून घ्यावं, जाणून घ्यावं. आणि समाजामध्ये याबद्दलचा जो काही अपप्रचार आहे, त्या अपप्रचाराला म्हणजे तो अपप्रचार होऊ न देता समाजाला जे मूळ इतिहास आहे, मूळ त्याचं जे महत्त्व आहे, ते महत्त्व सांगून योग्य तो प्रचार आपण करावा, ज्ञानवृद्धी करावी, असं सांगून मी आजचं लेक्चर या ठिकाणी समाप्त करतो. पुन्हा एकदा सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो.